इतिहासाच्या पुस्तकात नाव नसेल, पण जंगलाच्या प्रत्येक पानावर, डोंगराच्या प्रत्येक श्वासात एक नाव अजूनही जिवंत आहे. राया ठाकर. जेव्हा ब्रिटिश सत्तेची भीती संपूर्ण देशावर पसरत होती, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत एक वेगळाच आवाज उठला. हा आवाज भाषणांचा नव्हता, तो आवाज बंडाचा होता. राया ठाकर. ना राजा ना सरदार, पण हजारो आदिवासींच्या मनात तोच स्वाभिमान होता. जमीन, जंगल, जल हे त्याच्यासाठी फक्त हक्क नव्हते, हा त्याचा श्वास होता. ब्रिटिश सरकारसाठी राया ठाकर एक नाव नव्हतं, तो एक धोका होता. त्याच्या डोक्यावर इनाम, त्याच्या मागे फौजा, पण तरीही एक प्रश्न कायम होता, तो नेमका कुठे आहे? तो तलवारीपेक्षा जास्त डोक्याने लढला. जंगल त्याचं शस्त्र होतं, अंधार त्याचा साथीदार आणि आदिवासी जनता त्याची खरी ताकद. तो फक्त इंग्रजांविरुद्ध नव्हता, तो अन्यायाविरुद्ध होता, शोषणाविरुद्ध होता, भीतीविरुद्ध होता. पण प्रत्येक क्रांतीला एक किंमत असते. जवळच्यांतूनच कोणीतरी माहिती देत होतं आणि जाळं हळूहळू आवळत होतं. एक दिवस जंगल अस्वस्थ झालं. राया ठाकर पकडला गेला. पण त्याच्या डोळ्यात पराभव नव्हता, फक्त आग होती. आजही त्या जंगलातून चालताना कोणीतरी कुजबूज ऐकतो, राया ठाकर.